चला द्या लक्ष. 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर. 460 ला एका नॅचरल नंबरने डिवाइड करायचं. इथे नॅचरल नंबर आहे कोणता तरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कोणता तरी आहे नॅचरल नंबर. इथं कोणता तरी नॅचरल नंबर आहे, पण कोणता आहे हे माहिती नाही. त्यामुळे काय घेऊयात आपण एक्स. नॅचरल नंबर कोणता हे माहिती 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे कोणताही माहित नाही. त्यासाठी 460 ला आपण एका नॅचरल नंबरने डिवाइड केलं. ओके. क्वेश्चन बोले तो. क्वेश्चन म्हणजे काय? क्वेश्चन म्हणजे काय? कुठं असतो क्वेश्चन? इथं इथं खाली कुठं असतो? इथं असतो वरती. क्वेश्चन काय असतो तुमचा? आन्सर असतं. हा क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन काय? क्वेश्चन इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. हा काय तुमचा डिवायझर आहे. हा काय आहे? डिवायझर आहे. हा काय तुमचा क्वेश्चन आहे. हा आहे तुमचा क्वेश्चन. सो क्वेश्चन काय बघा, क्वेश्चन काय सांगतात ते? क्वेश्चन इज 6 मोर दॅन म्हणजे प्लस 6. 6 मोर दॅन 5 टाइम्स म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय. मग 5 टाइम्स कोणाच्या 5 टाइम्स? डिवायझर. डिवायझर कोण आहे आपला? एक्स. बघा परत एकदा. क्वेश्चन कसा आहे? 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. डिवायझरच्या तो 5 टाइम्स आहे. ओके, इथपर्यंत समजलं. म्हणजे हा तुमचा क्वेश्चन आहे, म्हणजे हे तुमचा आन्सर आहे. अँड रिमाइंडर इज 1. खाली ह्याला काहीतरी आपण सॉल्व्ह केलं आणि रिमाइंडर किती येतोय आपला? 1. हा आहे तुमचा रिमाइंडर. मग आहे ना, चौथीमध्ये आपण एक फॉर्म्युला पाहिला होता बघा. चौथीमध्ये आपण आहे ना फॉर्म्युला किंवा मॅडमने तुम्हाला शिकवला असेल की आपण काढलेलं उत्तर हे चूक आहे का बरोबर आहे हे कसं चेक करायचं माहिती का? हा घेतो अगोदर आपला हातमधला डिव्हिडंड. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करून रिमाइंडर हे उत्तर आलं पाहिजे. म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, त्याच्यामध्ये रिमाइंडर ऍड करायचं आहे. मग तुमचं उत्तर किती आलं पाहिजे? 460. ओके. सो डिव्हिडंड डिव्हिडंड इज इक्वल टू काय? डिवायझर. डिवायझर मल्टिप्लाइड बाय क्वेश्चन प्लस रिमाइंडर. प्लस रिमाइंडर असा फॉर्म्युला तुमचा होता. मग डिव्हिडंड काय आपला? डिव्हिडंड काय आपला? 460. हे कशाच्या एवढं आलं पाहिजे? डिवायझर काय तुमचा? एक्स मल्टिप्लाइड बाय क्वेश्चन काय तुमचा? 5x प्लस 6 आणि रिमाइंडर काय आपला? 1. ओके. आता कुठेतरी क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होईल. मग अशी मी केलं पण काय झालं होतं? क्वाड्रेटिक इक्वेशन चुकत होतं. क्वाड्रेटिक इक्वेशन काय बनत नव्हतं. या ठिकाणी 460 बरोबर एक्स ने 5x ला मल्टिप्लाय केलं 5x चा स्क्वेअर प्लस 6x प्लस 1. त्या 460 लाच तिकडे पाठवू. ठीक आहे. काय होईल मग? 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460 इज इक्वल टू 0 होईल तुमचा. ठीक आहे. पुढे पुढे सबट्रॅक्शन 5x स्क्वेअर प्लस 6x मायनस मायनस 460 मधून एक गेला. यस इज इक्वल टू 0. कितीने भाग जाईल सर्वांना? भाग काय जाणार नाही. डायरेक्टली ह्याचं फॅक्टराइज करावं लागेल आपल्याला. 459 कितीने डिवाइड करूयात? 2 ने तर नाही जाणार. 3 ने बघा. 9 आणि 5 14. 14 आणि 4 18. 3 ने भाग जातोय. ओके. 3 एके 3. पुढे एक सरकला. 3 5 15 आणि 3 त्रिक 9. 5 आणि 3 8 आणि 1 9. पुन्हा 3 ने भाग. 3 5 15 आणि 3 एके 3. 51. 13 7 बरोबर ना? डायरेक्टली 5 3 नेच घालवायचा. 3 ने घालू चला. 3 एके 3 7 17 त्रिक 51. ठीक आहे. 17 हा कसा आहे तुमचा आता? प्राईम नंबर. फॅक्टरायझेशन केलं. आपल्याला आहे ना इथपर्यंत तर काय पाडा आपला नाही 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 चुकलं ना. काय चुकलं? काय चुकलं? हा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन राहील ना. या दोघांचं मल्टिप्लिकेशन राहिलं. सो परत काय? या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय? 459 मल्टिप्लाइड बाय 5. 9 5 चा 45. 5 5 चा 25. 25 आणि 4 29. 5 4 चा 20. 20 आणि 2 22. 2295 काय? 2295. याला आपल्याला काय करायचं आता? फॅक्टराइज करायचं आहे. याला फॅक्टराइज करायचं. ज्यांची प्लस किंवा मायनस करून आन्सर किती आलं पाहिजे आपलं? 6 असं आन्सर आलं पाहिजे. 6 असं आन्सर आलं पाहिजे. मॉनिटर पर्यंत. ओके बघा.
2295 ऍडिशन 5 ने डिवाइड होईल ना त्याला का 3 ने होईल 9 आणि 5 14 14 आणि 3 ने होईल चला 3 ने करूयात 3 7 चा 21 7 3 21 पुढे एक सरकला 3 सायत्रिक 18 पुढे एक सरकला आणि 3 5 15 काय दोन्ही 12 आणि 13 13 आणि 5 13 आणि 5 18 पुन्हा पुन्हा 3 ने भाग जाईल 3 दुने 6 7 एक पुढे सरकला 3 5 15 पुन्हा एक पुढे सरकला आणि 3 5 15 5 आणि 5 10 आणि 2 12 परत 3 ने भाग जाईल 3 ने 3 8 24 25 एक पुढे सरकला 3 5 15 पुन्हा 8 आणि 5 13 आता 3 ने भाग जाणार नाही डायरेक्टली कितीने घालूयात आपण 5 ने भाग देऊयात 5 एके 5 6 7 8 3 पुढे सरकले 5 7 35 आणि 17 हा कसा आहे तुमचा प्राईम नंबर आहे त्यामुळे 17 एके 17 हे झाले तुमचे फॅक्टर आता ह्या फॅक्टर मध्ये आपल्याला जोडी करायची किंवा ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून उत्तर किती आलं पाहिजे तुमचं 6 आलं पाहिजे उत्तर किती आलं पाहिजे 6 बघा आता आता जोडी आहे ना आपण बघूयात काय 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 3 त्रिक 9 9 त्रिक 27 असं मी लिहितो 27 गुणिले 17 पाची खूप मोठं होईल 6 उत्तर काही येणार नाही 7 5 35 5 7 4 3 5 5 6 7 8 खूप मोठं होत आहे ठीक आहे दुसरी घ्यावं लागेल आपल्याला 17 त्रिक 51 असं घेऊयात 17 त्रिक 51 समजा मी इथे घेतले 51 अल्टीपल्टी करून बघावं लागेल 5 त्रिक 15 15 दुने 5 त्रिक 15 15 त्रिक 45 समजा असं जर केलं तर 51 मधून 45 गेले उत्तर किती येते मग तुमचं 6 येते बरोबर म्हणजे आपली जोडी काय असणार आहे 51 आणि 45 याचा अर्थ काय या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर तो उत्तर येते तुमचं 2295 2295 ला आपण कसं ब्रेक करणार आहोत 45 गुणिले 51 हे जे चिन्ह आहे हे कोणतं अधिकचं चिन्ह कोणाला द्यावं लागणार आहे आपल्याला 51 ला याला कोणतं द्यावं लागेल आपल्याला वजा ठीक आहे मग आता ब्रेक करूयात चला सोडवतो मी सर्व 5x² हा काय तुमचा -45x प्लस 51x मायनस 459 इज इक्वल टू 0 या दोघांचा एक ग्रुप दोघांमध्ये काय कॉमन आहे 5 आणि x 5x बाहेर काढला इथला 5x बाहेर गेलाय म्हणजे इथं राहिला तुमचा x मायनस 5 9 चा 45 म्हणजे इथं राहिला तुमचा 9 5 9 45 हे अधिकचं चिन्ह इथला आहे ना डायरेक्टली आपण काय करूयात 51 बाहेर काढूयात किती बाहेर काढला 51 आणि आतमध्ये काय राहिला तुमचा x इथं आहे तुमचा वजा आता 51 गुणिले 9 केलं तर बघूयात ते बरोबर येते का उत्तर 9 एके 9 आणि 5 9 50 आलं का 459 म्हणजे 51 च्या पाड्यामध्ये 9 नंबरला किती आहेत तुमचे 459 आहेत त्यामुळे x वजा 9 बरोबर 0 ह्याच्यामधून 51 ह्याच्यामधून पण 51 गुणिले 9 असं आपण बाहेर काढलं 51 तुमचे बाहेर गेले आतमध्ये राहिला तुमचा 9 चला हे ब्रॅकेट आणि ही ब्रॅकेट आपलं सेमच आहे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत त्यामुळे दोन ब्रॅकेट पैकी आपण एकच ब्रॅकेट लिहिणार x वजा 9 एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5x अधिक 51 बरोबर 0 सो x बरोबर उत्तर डायरेक्ट लिहितो आता मी 9 आणि x इज इक्वल टू 51 भागिले 5 पण हा नॅचरल नंबर आहे का काय सांगितलं होतं की 460 ला कितीने कशाने डिवाइड करायचे आपल्याला नॅचरल नंबरने डिवाइड करायचे बट x इज इक्वल टू 51/5 इज नॉट अ नॅचरल नंबर हा नॅचरल नंबर नाही आला आपला म्हणजे आपला आन्सर काय असणार x इज इक्वल टू 9 असणार आहे पण वरती थोडंसं आपल्याला लिहायचं राहिलेलं आहे वरती आपलं थोडंसं लिहायचं राहिलेलं आहे काय काय लिहायचं राहिले आपण काय घेतला आपण जो डिवायझर आहे हा जो डिवायझर आहे तुमचा हा डिवायझर किती घेतला होता आपण x घेतला होता हा तुमचा डिवायझर आहे डिवायझर आपण x घेतला होता मग इथे लिहूयात आपण लेट डिवायझर bx डिवायझर काय घेतला आपण x घेतला मग तुमचा क्वेश्चन काय होईल देअरफॉर क्वेश्चन बी फ्रॉम गिवन कंडिशन काय असणार आहे 5x प्लस 6 वी नो चौथीमध्ये वी नो पुढं चौथीमध्ये आपल्याला माहितीये काय माहिती आपल्याला डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाइड बाय क्वेश्चन प्लस रिमाइंडर असा फॉर्म्युला आहे आपला मग त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज टाकले आपण
त्याला सॉल्व्ह करत गेलो, सगळं फॅक्टरायझेशन वगैरे शेजारी दिलेलं आहे आणि मग आपल्याला मिळालं x इज इक्वल्स टू 9 आणि x इज इक्वल्स टू 51/5. सो बट नॅचरल नंबर x इज इक्वल्स टू असेल, बट x इज इक्वल्स टू 51/5 इज नॉट नॅचरल नंबर. तो नॅचरल नंबर नाहीये आणि त्यामुळे देअरफॉर x इज इक्वल्स टू काय आन्सर आलेला आहे आपलं 9. दॅट इज डिवायझर. आपल्याला काय सांगितलं होतं रे काढायला? सगळंच काढायला सांगितलं का? काय काय काढायला सांगितलं? डिवायझर आणि क्वेश्चन पण सांगितलं का आपल्याला काढायला? हा ठीक आहे, डिवायझर पण काढायचं आहे आणि क्वेश्चन पण काढायचं आहे. सो डिवायझर देअरफॉर दॅट इज डिवायझर इज इक्वल्स टू काय आला आपला x आणि क्वेश्चन काय असेल मग? क्वेश्चन काय असणार आहे? 5x प्लस 6. 5 मल्टिप्लाइड बाय x ची व्हॅल्यू काय आलेली आपली 9 प्लस 6 45 प्लस 6. ओके, 5 9 45 अधिक 6 उत्तर आलं तुमचं 51. डॉट हा झाला तुमचा क्वेश्चन. ठीक आहे, व्यवस्थित नोट डाऊन करून घेताय.